अरे उन्हाने तर निघाला एवढा कूलर लावून दिलाय आता मस्त पैकी कूलर मध्ये आता दुपारी अरे मग तुला जेवण जायना तुला गोळ्या जमानात तुला तुला मळमळ होती आता तुला सगळं जर होत मग त्याला डॉक्टर काय करणार येतं आणि मी काय करणार हा लावतो काय सांगा तुम्हाला सकाळी उठलो रानात गेलो दीपाली आले की दीपाली झालं चालू माझं दुखत आहे तुम्ही रानात जाऊन बसता दुकान चलवीत नाही आता काय दुकान चलव थोडंफार चलव म्हणलं आता बंदच केलंय दुकान हा कोणा मला आष्टीत जायचंय मग संध्याकाळी चालू कर म्हणलं तुला ती मध्ये माझं दुखत आहे कवर आता दुखतच असतं दीपा तुला जायची पो मायराला आराम करा तुम्ही सकाळच्या रोज रानात जाऊन बसतात अरे मला काय गिऱ्हाईक द्यायचं स्वयंपाक करायचं अरे हा जा अरे मी काय म्हणलं तुला माहिती का आता मी जातो रानात हा सकाळी गेलो आळे करायला रातची आळे करते का सांग बरं तुम्ही मग मी आळे कधी करायचे सांग बरं तू सध्याला हाय का वेळ मला अरे विषय असा आहे सकाळ सकाळ मी लवकर गेलो आजचे दिवस आळे केले उद्या आळे केले पण पुन्हा आळे करायची वेळ नाही न्यायची मग संध्याकाळी पाणी द्यावं लागतं पण रात्री मी पाणी दिलं 9ला गेलो रातचं आणि 10 वाजता माघारी आलो पाणी आळ्याला दिलं पण काय होतंय आळे फुटत आळे नाही गेल्यामुळे म्हणून मी सकाळी गेलतो तुला म्हणलं दुकान बघ 10ला बंद कर तू म्हणजे माझ्याकडून काम करून घेताना ह्यासाठी बोलिलंय का आता थोडंफार नको तुला नाही ना होत काम तू जा आता माझं मी रडत कडत पडत जसं होईल तसं माझं मी काम करतो जसं दुकान बघता येईल माझं दुकान बघ अरे मी काय म्हणतो माझी हाल होती ना होती तुम्ही काय करतात जास्तच येतात मी नसल्यावर 5 वाजता घरी येतात हा दुकान बघतात मी असल्या मग थोडाफार विचार करायचा 5ला नाही तर 5:30 6 वाजता 6ला निघालो म्हणतात 8 9 वाजतात यायला घरी पार वाटतं मला आणि मग असं म्हणल्यावर कसं बरं तेवढं थोडं होतं मग आता कसं आहे दुकानात गेल्या मग गिऱ्हाईक असते मग होतो थोडासा टाइम मला आता मी पण निघालो 6ला निघलो आणि घरी येऊस तर जर 9 वाजतात म्हणल्यावर एवढं 3 तास रात्री 9ला नाही आलो गड्या दीपा 8:30 तर वाजतात का मी निघलो होतो 6 वाजता बरं का 7:30 8 वाजले 2 तास गेला असं येण्यात नाही सामान घेण्यात जातो अर्धा तास येण्यात अर्धा तास आणि एखाद तास एका टायमाला जास्त कमी इकडे तिकडे जातो मग 5ला येतात का नाही मग आता यावं बी लागत आहे पर्याय नाही आता ही बघायचं दुकान ती दुकान बघायचं म्हणते आहे ना थोडंफार दिवसभर बघते ना तर संध्याकाळी लवकर यायचं तेच विषय चालू आहे आणि सकाळी पण दार बघून ना रानात लिंबूला पाणी देऊन दुकान बघत असतात बघतात का नाही आणि आता नुसतं दुकानच बघतात लिंबूचं पाणी तिकडे द्यायचं बघतात मग कसं रेल येतात तुम्ही अरे विषय असा आहे दीपा पाणी द्यायला मी संध्याकाळी देतो 9 वाजेपर्यंत दुकान चालवतो 9ला दुकान बंद करतो संध्याकाळी पाणी देतो संध्याकाळी पाणी देतो पण आता आळे जर करायचे म्हणजे रातचे कसं उकरायची आळे सांग बरं तू अंधाराची गच पाणी इचू काटा एक तर गरमही दग पडती खाली पाणी दिलेलं असतं त्यात इचू काटा असल्यावर काय करायचं कसं आळ्यात पाईप टाकतोय नको नको होतंय अरे म्हणून होतं कूलर हाई मी काय म्हणलं आता आहे ना 2-3 दिवस यात्रा होती भरपूर काम होतं आता सकाळ आणि संध्याकाळच दुकान उघडू दुपारी आराम कर हा लगेच म्हणते मला जायचंय माहेराला जायचंय मला इथं लय काम आहे हा मी म्हणलं तुला जायचं जा बाबा कसं बी होईल माझं काय तवा एवढं शेवट तुझं महत्वाचं तुझं दुखण्याला आम्ही नाही म्हणू शकत नाही तुझ्या दुखण्याला आम्ही काहीच म्हणू शकत नाही तुला जायची जा आमचे काम रोजचेच येतं आणि जसं होईल तसं आम्ही ऍडजस्ट करू हा कळत आहे मग आता करावं लागत नाही करून काय करते मग दुखलं बी तरी आता मला दुखत असलं मी गोळ्या खाऊन बी काम करतो काय करावं बंद ठेवून तर जमतंय का नसल्यावर होतं म्हणजे करावं लागतं म्हण मजबुरी असती हा तू असल्यावर काय नाही अरे पुढे गेलं तर मग माणूस तू आहे म्हणून मी आळे करायला गेलो तू नसतीस तर मग गेलो असतो आळे करायला तर जाऊ दे आता ह्या विषयावर आपण वाद घालण्यात माझ्या नाही तो आपला घरचा प्रश्न आपण घरीच मिटेला पाहिजे तर तुम्हाला सांगतो मिटता ना आता तू निस्ती तू बोलती भांडती त्या भांडणात काय मजा नाही लागा मी बी काम करतो मला बी समजून घ्या तू म्हणती दवाखानाचं असं सगळ्याच गोष्टी नाही रे इतक्या लांब कशा शक्य आहेत र की तू तिथं जायचं आता दीपाचं काय चाललंय दवाखान्यात माझ्या संग येत जा अरे कसं यायचं इतक्या लांब यायचं तिथून इथं यायचं पळापळ पोरग दुकान सामान आता लोक जायला र दीपा अजून व्हायचंय सिजर बिजर झालं तर 5-6 दिवस मी होतो सुट्टी का मारणार व्हायना पण साधे सालाईन लहान कुठं तुला असं किरकोळ गोष्टीला करायचं तू तिकडे गेल्यावर हा तुला काय पैसे दिले नाहीत का मी
पैसे देऊन काय करायचे मला? अरे मग जायचं. मग आता तुझी फॅमिली नाही का ती काढली? कोणी असतंय संग एक जण, जायचं दवाखान्यात. तुला तिकडं वाटतंय परत जायचं. हा करायचं दवाखाना ऍडजस्ट थोडंफार आताच. ठीक आहे, माझी 2-3 दिवस मी वेळ काढीन बाबा त्या टायमाला. त्याला बी बाया माणसं लागत आहेत, मी असून काय उपयोग आहे का? पण तरी पण एक आधार म्हणून थांबन बाबा. हा तू मध्ये सारखं तुम्ही हीच नाहीत का, तुम्ही असंच नाही का, बाकी लोक पळतच नाहीत का? मी काय आता पण पळलो नाही का? पळत असते, समजून घ्यावं लागतं, अडचणी असते. पण कुठं सलाईन द्यायला आणि कुठं ही करायला किरकोळला तर लागा ऍडजस्ट स्वतःच करावं लागतं. मीच पाहिजे सगळ्या जागा. मीच म्हणलं कसं व्हायचं? हा पुन्हा वरून माणसं काय काम करीत नाहीत, कुठं हीच करीत नाहीत, पुन्हा हिडिओज लय बनवत येत, लईच फिरत येत. पुन्हा तुला म्हणाल तसं होतंय. व्हिडिओचं काय नाही म्हणत तुम्हाला. मग कशाचं म्हणते? कामाचं विषय तर हायचे, जाऊ दे. पण मला राग येते व्हिडिओचं काढलं. हा पण तूच कशी करते की बाबा रानात लोक गेले की तुमच्या रानातलं काम करा, घरी दुकान बंद असले तुमचे घरचं दुकान चालवा. मी काय म्हणते, मी हँडल करते ना दुकानाचं, असं नाही. पण तुम्ही थोडंफार मला काय व्हायला लागलं तुमचं बघणं काम आहे का नाही? तुम्ही टायमाला काय म्हणतात, तू जा आता तिकडं, मग तू तिकडची बघते ना, मग मला तिकड लावायचं आहे का नाही? मग तिकडचे म्हणते तर काम करून मग कशाला जाते तू? इथंच आराम करीत बसणार. आता तुला तिकडे दाखवण्याशिवाय फरकच नाही पडत. मी तरी काय करू? तिकडचं म्हणजे तुम्ही सरकारी मध्ये नेता, हे तुमचं चुकत नाही का? मला जमत नाही सरकारी मध्ये, तुम्ही का नाही मग सरकारी मध्ये? खाजगी आता दुसरी खरंच भांडण आहेत आता. हार खरंच येतं, दवाखानेच नाहीत चांगले. मी तरी काय करू? मग जामखेडला नाही, नगर पर्यंत जाते. तेवढेच एक डॉक्टर होते सरकारी दवाखान्यातले की ते तुझे प्रायव्हेट ट्रीटमेंट करीत होते, म्हणून मी सरकारीत नेलत. मग नगरला नाही, तिथे दवाखाने चांगले नाहीत ना. नगरला अरे का 60-60 किलोमीटर जाणं. मग जामखेड किती किलोमीटर आहे? मग तुझ्या म्हणजे तुझ्या गावापासून तिकडल्या माहेरच्या एकदम जवळ आहे, आणि फॅमिलीतले माणसं सपोर्ट करते ना दवाखान्यात. माझ्या घरच्यांना काही काम आहे का नाही तिकडं? त्यांना लेकरापेक्षा काम महत्वाचे असतात का? पण नेतात ना, ती काय नाही म्हणतात का? नेतात ना. मग मी तर कुठं काय म्हणलो तुला? मग तरी तुम्ही पाहिजे, मग ते काय म्हणते जाऊच नको तिकडं म्हणतात. अरे मी म्हणलं इकडे येऊच नको तू. मला वाटतं ना आपल्या दीपालीला करमत नाही तिकडं, बरं का? दीपालीला करमत नाही, दीपाली ती इकडं. ते घरच्या म्हणते जाऊ नको तू इकडं, माघारी येऊ नको. 2 दिवस झाले की येते माघारी, हिला करमतच नाही बरं का? आता नाही करमत त्याला मी काय करू? बरं मी जा म्हणल्यावर मी बळच बोलितोय का? पण आता नाही करमत तर मी म्हणतो ये भाऊ, नाही करमत तुला तर करमत नाही, ही कुठं तू सांगती? हा सांगती का मला करमत नाही तिकडं म्हणून? तिला करमत नाही, मग ती लगेच निघाली इकडं. 4 दिवस इकडं 4 दिवस तिकडं. बरं मी म्हणतो नसतं करमत, एखाद्याला सवय लागलेली असते एखादी. मग 4-5 दिवस राहिली तिला बोर होतं की येते, याय ना का भाऊ? मी थोडी बोलितोय तिकडून. तुझ्या घरचे मध्ये येण राह हिथंच आम्ही बघतो. अरे पण तू बी राहिली पाहिजे ना. मग मी म्हणते मला करमत नाही ना, मग मी तर काम करते. आणि मग काय थोडंफार झालं तुम्हाला बघायला येत नाही का? मग त्यांना कशाला काम फोन करावं लागतं? ते परेशान आपल्यामुळं, आणि आपण बी आपल्यामुळे ती लय परेशान होते. तर किती त्यांना का आणि इकडं घाल तिकडं निघून दुखायला लागलं जागी होऊन, त्यांना काम आहेत का नाही? शेतातले काम आहेत त्यांना बी. हा एक माणूस गुतलं दिवस जातोय त्यांचा, जातोय का नाही? खरं सांगा. असो हे फॅमिली प्रॉब्लेम. काय एक पोरगी का? बरं फॅमिली प्रॉब्लेम असते तर जाऊन द्या. आता शेवट काय करू, व्हिडिओ बी मोठा झालाय. शेवट सगळ्यांना टाटा बाय बाय. जर व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करून जा, नवीन कोणी असेल तर. आणि जुने जे असतील ते लाईक नक्की करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आता हे कसं आहे, फॅमिली अडचणी लई इथं किती जरी बोललं तर ते तितकंच उकरून निघणार आहे. चला शेवट बाय.